हास्यकट्टा आचार्य अत्रे. पहिले कावळे संमेलन. महाराष्ट्रात कौटुंबिक संमेलने भरविण्याची जी अनिष्ट प्रथा काही प्रतिगामी आणि जातीय वृत्तीच्या बुद्रुकांनी अलीकडे सुरू केलेली आहे, त्याचे मार्मिक विडंबन या लघुकथेमध्ये केलेले तुम्हाला आढळेल. पुण्याला येऊन त्यावेळी मला 5-6 महिने झाले असतील. कसबा पेठेतील धडपड्यांच्या वाड्यात एका 2 खणी अंधाऱ्या खोलीत मी राहत होतो. भाडे होते महिन्याचे 3 रुपये. तुम्ही म्हणाल, बाकीचे एवढे सारे पुणे सोडून कसबा पेठेतल्या धडफळ्यांच्या वाड्यात कशाला गेलात धडपडायला? तर त्याला एक कारण असे की ज्या दैनिक वर्तमानपत्रामध्ये महिना 35 रुपयांवर सहसंपादक म्हणून माझी नेमणूक झाली होती, त्या दैनिकाचा छापखाना आणि कचेरी अगदी धडफळ्यांच्या वाड्यासमोर म्हणजे समोरच्या बोळात होती. आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या काकूबाईंच्या खानावळीत मी महिना 15 रुपयांच्या दराने 2 वेळा जेवून अक्षरशः उदरनिर्वाह करीत होतो, ती पुण्यातील काकूबाईंची सुप्रसिद्ध खानावळ धडफळ्यांच्या वाड्यापलीकडे 2 घरे टाकून कावळ्यांचा वाडा जो होता की नाही, त्या वाड्यामध्ये होती. का हसलात से? मला ठाऊक आहे तुम्ही का हसलात ते. 35 रुपये महिन्यावर मी पुण्यातल्या एका दैनिक वर्तमानपत्रामध्ये सहसंपादकाचे काम करीत होतो. ही एक माझी लोणकडी आहे असे तुम्हाला वाटते आहे ना? मग आता तुम्हाला म्हणून सांगतो, मात्र दुसरीकडे कोठे बोलू नका. वास्तविक माझी मूळ नेमणूक त्या वृत्तपत्रात शहर बातमीदार म्हणून झाली होती. पण माझ्या बरोबरीचे इतर सारे फुटकळ बातमीदार आपण त्या पत्राचे संपादक आहोत अशा थापा मारीत गावभर हिंडत असत. तेव्हा मीही मनात विचार केला की मग आपणच एकट्याने काय घोडे मारले आहे. मीही तेव्हापासून त्यांच्याप्रमाणेच दडपून सांगू लागलो की मी देखील त्या वृत्तपत्राचा सहसंपादकच आहे म्हणून. शिवाय दुसरी एक गोष्ट अशी की सांगू का, लाज वाटते पण सांगतोच. मी त्यावेळी स्वतःचे लग्न जमविण्याच्या खटपटीत होतो. तेव्हा त्या दृष्टीने आपण बातमीदार आहोत ही गोष्ट शक्य तितकी लपवून ठेवून आपल्या सहसंपादकीची जाहिरात 4 चौघात करीत राहणे, ही गोष्ट मला अधिक मुत्सद्देगिरीची वाटली. तुम्हाला मी आत्ताच सांगितले की ज्या काकूबाईंच्या खानावळीत मी मेंबर होतो आणि ज्या काकूबाईंच्या खानावळीतली भयंकर आमटी 4 महिने सांज सकाळ ओरपून मी शक्य तितक्या लवकर लग्न करण्याची अगदी भीष्म प्रतिज्ञा केली होती, ती काकूबाईंची खानावळ कावळ्यांच्या वाड्यात होती. वाडा कसला म्हणा, होते आपले एक 3 खणी दुधई जुने पुराणे घर. पण पुण्यात त्या फाटक्या तुटक्या माणसाला साहेब आणि मोडक्या तोडक्या घरास वाडा म्हणण्याची पेशवाईपासूनची जुनी पद्धत आहे ना. नाहीतर ज्या घराला कावळ्यांचे घरटे म्हणून म्हणायलाही कोणी तयार झाले नसते, त्याला त्या टीचभर गल्लीपुरता का होईना पण कावळ्यांचा वाडा असा मानाचा किताब कसा मिळून राहिला असता हो. एवढेही करून त्या घराला रस्त्यावरचे जाणारे येणारे लोक वाडा म्हणून संबोधायला कदाचित तयार होणार नाहीत, अशी रास्त शंका वाटल्यावरून की काय, घरमालक केसो काशीनाथ उर्फ काकासाहेब कावळे यांच्या इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या 2 आणि मराठी शाळेत शिकणाऱ्या 3 पोरांनी त्या घराच्या दारावर आणि भिंतीवर कावळे यांचा वाडा अशी भली मोठी अक्षरे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये शाळेतून चोरलेल्या खडूने आणि स्वयंपाकघरातून पळविलेल्या
कोळशाने लिहून ठेवलेली होती. वाड्याचे मालक केशवपंत कावळे यांचा एकंदर चेहरा मोहरा त्या वाड्याच्या पौराणिक स्वरूपाला सर्वस्वी शोभण्यासारखाच होता. खानावळीतून जाता येता केशवपंतांच्या अंगावरून 56 वेळा मला जावे लागत असे. तथापि मशार निल्हे गृहस्थ हा त्या घराचा मालक असावा अशी चुकून देखील मला कधी शंका आली नाही. खानावळीत जेवता जेवता समोरच्या बिराडात त्यांची 5 पोरे आणि 17-18 वर्षाची एक थोरली मुलगी ही हरहमेशा वावरताना मला साहजिकच दिसत असत. अर्थात स्वतःचे लग्न जमवण्याच्या दृष्टीने मी जगाकडे पाहू लागल्यापासून वयात आलेल्या मुली माझ्या डोळ्यात अधिक चटकन भरत असत. हे तज्ज्ञ वाचकांना सांगायला नकोच. तेव्हा हा सूर्य आणि हा जयद्रथ या नात्याने समोरच्या घरातील पोरवड्यामधून स्थितप्रज्ञ चेहऱ्याने वावरणारा हा फाटक्या अंगाचा आणि दाभणकाठी मिशाचा माणूस हा त्या सारा पोरवड्याचा निर्माता असला पाहिजे ही उघड गोष्ट माझ्या डोक्यात न ठसल्या वाचून कशी राहील बरे. तथापि इतके झाले तरी ही स्वारी या घराची अथवा वाड्याची मालक असेल ही गोष्ट मात्र पुष्कळ दिवसपर्यंत माझ्या ध्यानी आली नाही. का कोण जाणे. एके दिवशी संध्याकाळी खानावळीत जात असता दरवाजाच्या लांबलचक अंधाऱ्या बोळकंडीत केसू काकांची आणि माझी चांगलीच टक्कर झाली. केसू काकांच्या ओठाबाहेर आलेले त्यांचे 2 दात जवळजवळ माझ्या हनुवटीतच शिरले म्हणालात. अंधारात दोघेही आम्ही एकमेकांना दिसलो नाही. डाव्या हाताने हनुवटी दाबून धरीत मी घरमालकाच्या नावाने अशी एक गरगरीत शिवी हासडली म्हणता दरवाजात संध्याकाळच्या वेळी दिवा न लावणारा हा साला मालक आहे का. केशवपंत चटकन माझा हात पकडून पुटपुटले. मला ओळखलं नाही वाटतं. मी घरमालक कावळे. अशा वेळी अंधार होता म्हणून बरं, नाहीतर आमचे उभयतांचे जिरलेले चेहरे एकमेकांपासून लपविता आम्हा दोघांचीही चांगलीच त्रेधा उडाली असती. तसाच माझा हात धरून केशवपंत मला आपल्या घरात आग्रहाने घेऊन गेले. उजेडात आल्यावर केशवपंतांचा एक दात त्या टकरीत कामास आल्याचे मला आढळून आले. त्या रात्री अर्थातच मला केशवपंतांकडे जेवावे लागले. हे निराळे सांगायची आवश्यकता नाही. अशा अकल्पित तऱ्हेने केशवपंतांची अन माझी पहिल्याने पहचान झाली आणि त्याच वेळी मला त्यांच्याबद्दलची काही
त्रोटक माहिती खुद्द त्यांच्या तोंडूनच कळाली. भाव्यांच्या हायस्कुलातून स्कूल फायनल पास झाल्यानंतर केशवपंत सदर्न मराठा रेल्वेच्या मालधक्क्यावर गेली 27 वर्ष गुड्स क्लार्कच्या हुद्द्यावर काम करीत असून त्यांना महिना 60-65 रुपये पगार होता. शिवाय घर भाड्याचे महिना 15-16 रुपये त्यांना मिळत होते. ते निराळे. त्यांचा थोरला मुलगा ची नरहरी हा फुरसंगीला स्टेशन मास्तर असून त्याच्या वयात आलेल्या ज्या मुलीबद्दल मी मगाशी सांगितले ती गंगू कावळे ही गेल्या वर्षी वफा झाली असून ती 6व्या नंबरच्या मुलींच्या शाळेत 2 महिन्यांसाठी बदली म्हणून एका स्कूल बोर्डाच्या मेंबराच्या वशिलाने नुकतीच लागलेली होती. गंगू ही 2 महिन्यांसाठी का होईना पण म्युन्सिपाल्टीच्या शाळेत मास्तरीण असू शकते हे कळताच माझ्या मनात तिच्याबद्दल तत्पूर्वी असणाऱ्या सामान्य स्वरूपाच्या आकांक्षांना एक क्षणात विशेष स्वरूप प्राप्त झाले. बरोबरच आहे, सुशिक्षित बायको मिळण्याची शक्यता कोणत्या तरुणाला आकर्षक वाटणार नाही. तोच मोका साधून गंगूच्या मनावर ठसेल अशा ठसक्याने मी शेजारच्या बोळातील दैनिक वर्तमानपत्राचा सहसंपादक आहे असे मी केसू काकांना मोठ्या ऐटीने सांगून टाकले. गंगू काहीच बोलली नाही. पण आमच्या पुस्तकांना कव्हरे घालायला तुमच्या वर्तमानपत्रांचे अंक द्या म्हणून केशवपंतांच्या पोरांनी मात्र माझ्याभोवती गिल्ला करायला कमी केले नाही. आणि त्या दिवसापासून केसू काकांबद्दल मला आदर वाटू लागला. मोडक्या तोडक्या का होईना पण पुण्यातील एका वाड्याचा मालक आणि त्यातून पुन्हा एका तरण्या ताठ्या उपमर मुलीचा बाप चेष्टा आहे. भाड्याच्या खोलीत राहून खानावळीत जेवणाऱ्या माझ्यासारख्या बिनलग्नवाल्या उपऱ्या फटिंगाच्या दृष्टीने केशवपंतांची पोझिशन तर फारच मोठ्या अधिकाराची होती. किंबहुना आमच्या देव काकासाहेब गाडगिळांच्या आवडत्या भाषेत सांगायचे म्हणजे केशवपंत होते आहे रे आणि मी होतो नाही रे. तथापि केशवपंतांच्या आयुष्याला आणखी एक महत्त्वाची तिसरी बाजू होती. ती मला पुढे 10-15 दिवसांनी कळली. एका शुक्रवारच्या केसरीमध्ये 5व्या पानावर पहिल्या स्तंभाच्या तळाला छापून आलेला 5-6 ओळींचा मजकूर वाचून मी सपशेल चाट झालो. डोळे फाडफाडून मी तो मजकूर पुन्हा पुन्हा वाचू लागलो. कावळे आडनावाच्या सर्व बंधूंचे संमेलन. भारद्वाज गोत्राच्या 3 प्रवर असलेल्या सर्व कावळे आडनावाच्या बंधू भगिनींचे पहिले जाहीर संमेलन पुढील महिन्यात पुणे येथे भरविण्याचे मुकरर झालेले आहे. डोम कावळे आडनावाच्या मंडळींनाही यात सामील होता येईल. तरी महाराष्ट्रातील सर्व कावळे कुटुंबांनी आपापले संपूर्ण पत्ते खालील पत्त्यावर महिन्याअखेरीच्या आत कळवावेत म्हणजे त्यांना व्यक्तिशः आमंत्रणे व कार्यक्रम पाठविण्यास सोयीचे होईल. वि. आम्ही लिहिलेल्या कावळे कुळाच्या संपूर्ण वृत्तांत विशेष सूचना. आम्ही लिहिलेला कावळे कुळाचा संपूर्ण वृत्तांत याच प्रसंगी प्रसिद्ध होईल. केशव काशीनाथ कावळे, गुड्स क्लार्क, SMR, कावळ्यांचा वाडा, तांबट गल्ली, कसबा पेठ, पुणे. किती वेळ तरी मी त्या मजकुराकडे पाहत राहिलो. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. हा आपला केशवपंत कावळे रोज 17 वेळ ज्याची आपली गाठ पडते आणि ज्याच्या तोंडावरची माशी देखील उठत नाही तो हा खप्पड गालाचा व दाभणकाठी मिशांचा केशवपंत समस्त कावळे कुटुंबियांचे पहिले संमेलन भरविण्याचे अखिल महाराष्ट्राला जाहीर आव्हान देऊ शकतो. एवढेच नव्हे तर हा माणूस कावळे कुळाचा संपूर्ण वृत्तांत देखील लिहू शकतो. कमाल केली की या माणसाने. छे, जगात कोणता माणूस काय करील. बाकी चेहऱ्यावरून माणसाचे काही कळत नाही. अशाच अर्थाचे काहीसे स्वतःशी पुटपुटत केसरीचा अंक काकोटीत मारून मी तडक केशवपंतांच्या बिराडी गेलो. केशवपंत न्हाव्यापुढे बसले होते.
त्यांची श्मश्रू जवळजवळ संपतच आली होती. बगलेतले शेवटचे कृत्य चालले होते. केसरीचा अंक त्यांच्या पुढे करून मी म्हणालो, कमाल केली की केशवपंत तुम्ही. ही 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 कला तुमच्या अंगात असेल याची मला खरोखरच कल्पना नव्हती. धोत्रावर सांडलेले केस खाली झटकत केशवपंत हसत हसत उठले आणि चष्म्याच्या वरून माझ्याकडे पाहत म्हणाले, अहो, हल्लीच्या काळात प्रत्येकाने आपापले पोट भरण्यापलीकडे समाजाची काहीतरी सेवा करायला पाहिजे, नको का? पण मी म्हणतो, तुम्हाला हा कावळे घराण्याचा वृत्तांत लिहायला वेळ तरी कधी मिळाला आणि तुम्ही ही सारी माहिती जमा तरी कोठून केलीत? मी सतरंजीवर बैठक मारीत म्हणालो. त्यावर केशवपंतांचा चेहरा एकदम गंभीर झाला. जानव्याला बांधलेल्या दातकोरण्याने दात कोरीत ते माझ्याकडे वळून म्हणाले, एडिटर साहेब, यावेळी माझी छाती 2 इंचांनी तरी वाढली असेल. आमचे कावळे घराणे सामान्य नाही. आमची फॅमिली हिस्टॉरिकल आहे. शिवाजी महाराजांच्या पदरी कोहनेर मैराळ पिंगळे नावाचे जे एक मुत्सद्दी होऊन गेले ते आमच्या घराण्याचे मूळ संस्थापक. मग तुम्ही पिंगळ्याचे कावळे कसे झालात? गोखल्यांचे रास्ते कसे झाले? या प्रश्नांच्या चालीवर मी एखाद्या शाळकरी अर्भकाच्या अजाणपणाने केशवपंतांना विचारले. तो तर फारच मोठा इतिहास आहे, केशवपंत अधिक गंभीर आवाज करून म्हणाले. म्हणजे त्याचे असे झाले की आबासाहेब वारले. आबासाहेब? मी उद्गारलो. आपले थोरले शिवाजी महाराज हो. जसे काही शिवाजी महाराज आपल्या वाड्यातले कोणी एक बिराड करू आहेत अशा मामूली स्वराने केशवपंत म्हणाले. ते वारले तेव्हा त्यांच्या पिंडाला कावळा शिवेना. सगळ्याच त्यांच्या इच्छा अपुऱ्या राहिल्या. त्या दुःखद विचाराने केशवपंतांचा कंठ क्षणभर भरून आल्यासारखा मला वाटला. अन मग मी अधीरपणे विचारले. त्यावेळी आमच्या या कोन्हेर मैराळाने आपल्या स्वामीनिष्ठेची शर्त केली आणि एक कावळा जबरदस्तीने पकडून आणून तो महाराजांच्या पिंडाला शिवविला. बोलता बोलता त्या पूर्वीच्या आठवणीने केशवपंतांच्या डोळ्यात अश्रू चमकू लागले. आता लक्षात आलं. तेव्हापासून तुम्ही पिंगळ्याचे कावळे झालात. गंगू अजून चहा घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर कशी येत नाही या विचाराने अस्वस्थ होऊन मी म्हणालो, हे सारं मी माझ्या इतिहासात इत्यंभूत वर्णन केलेले आहे. केशवपंत धोत्राच्या टोकाने नागपुड्या पुशीत म्हणाले. अन हे डोमकावळे कोण? काहीतरी बोलायचे म्हणून मी विचारले. ते मूळचे कावळेच, म्हणजे आमच्याच भारद्वाज गोत्राचे, पण ते पुढे मोगलाईत डोम या गावी स्थायिक झाले तेव्हापासून त्यांचे आडनाव डोमकावळे पडले. केशवपंत उत्तरले. फारच मनोरंजक आहे एकंदरीत तुमचा हा सारा इतिहास. गंगू चहाचा प्याला माझ्या हातात देत असताना तिच्या चेहऱ्याकडे रोखल्या दृष्टीने पाहत मी म्हणालो, महाराष्ट्रात आज मितीस एकंदर आमची 37 कुटुंबे आहेत. कावळे कुटुंबाची खाणेसुमारी सांगण्याच्या ऐनभरात केशवपंत आले असताना स्वयंपाकघरातून स्नानासाठी पाणी उपसल्याची कर्कश आरोळी आली. तसे ते प्रकरण तितक्यावरच सोडून केशवपंत घाईघाईने स्नान करावयास निघून गेले आणि महाराष्ट्रात कावळे मंडळींची उणीपुरी 50 कुटुंबे नसताना देखील त्यांचे जाहीर संमेलन भरवू पाहणाऱ्या केशवपंतांच्या धाडसी कल्पकतेने कौतुक करीत मीही तेथून चालता झालो. त्यानंतर महिना 15 दिवसांनी एका सकाळच्या प्रहरी केशवपंत माझ्याकडे अगदी गडबडीने आले. एडिटर साहेब, तुमच्याकडे काम आहे, अगदी जरुरीचे. कावळे संमेलनाची कल्पना मी या वेळेपर्यंत अजिबात विसरून गेलो होतो. म्हणून क्षणभर माझ्या डोक्यात असाच विचार चमकून गेला की गंगूच्या लग्नाची गोष्ट काढायसाठीच तर हा प्राणी माझ्याकडे आला नसेल ना. आधी बसा तर खरे केशवपंत, एवढी घाई कसली?
मी माझी ब्रह्मचारी वळकटी गडबडीने गुंडाळीत हसून म्हणालो. केशवपंतांनी आपल्या खिशातून बरेचसे काही छापील कागद बाहेर काढले. आमच्या संमेलनाचे आमंत्रण द्यायला आलो तुम्हाला. तुमच्या संमेलनाचे? मी अचंब्याने उद्गारलो. अहो, आमच्या कावळे कुटुंबियांचे पहिले जाहीर संमेलन भरणार आहे ना. तेव्हा कुठं माझ्या डोक्यात प्रकाश पडला. पण मला आमंत्रण काय म्हणून? मी काही कावळे नाही. मी दात विचकून जरा विनोद करीत म्हणालो. अहो, तुम्ही आम्हा कावळ्यापेक्षाही कावळे म्हणजे एडिटर आहात ना. केशवपंत माझ्या विनोदावर कडी करून म्हणाले. म्हणून तुम्हाला ते आमंत्रण. आमच्या संमेलनाचा रिपोर्ट नको का तुमच्या पत्रात छापून यायला? नाहीतर आम्ही तुम्हाला कशाला बोलावतोय? हे घ्या आमचे आमंत्रण कार्ड. पुढच्या रविवारी भरणार आहे आमचं संमेलन. अध्यक्ष आहेत माळशिरसचे रावसाहेब खंडोबच्चाजी कावळे, रिटायर पेन्शनर, मिलिटरी अकाउंट्स ऑफिस. आणि तुम्ही स्वतः स्वागताध्यक्ष आहात वाटतं. अरे वा. आणि या सौ अंबुताई कावळे म्हणजे? आमची मंडळी हो, म्हणजे आवर फॅमिली. केशवपंत थोडेसे लाजून म्हणाले. ही तरी काय करणार? तिला निवडली साऱ्या मंडळींनी. भगिनी संमेलनाची अध्यक्ष आणि आमची गंगू आहे त्या संमेलनाची चिटणीस. त्याबरोबर माझ्या मनात एक कल्पना आली. मी म्हणालो, केसू काका, तुमच्या गंगूचा एखादा फोटो असला तर द्या मला. मी तो आमच्या वर्तमानपत्रात छापून तिच्याबद्दल फक्कडसा मजकूर देऊन टाकतो. तेवढंच आपलं. पण गंगूचा फोटो उपलब्ध नसल्याचे केसू काकांनी सांगितले. मी तिला फोटोग्राफरकडे घेऊन जातो आणि तिचा एक फोटो काढवून आणतो असे केसू काकांना सांगण्याचे माझ्या ओठावर आले होते. पण का कोण जाणे, ते शब्द बोलायची माझी काही छाती झाली नाही. 4-2 आमंत्रण पत्रिका आणि काही कार्यक्रम पत्रिका वृत्तपत्रांतील माझ्या मित्रांसाठी ठेवून केसू काका निघून गेले. त्याच दिवशी 11 वाजता जेवावयाला मी जसा खानावळीत गेलो तशी केशवपंतांच्या दारावर पहिले कावळे संमेलन मुख्य कचेरी अशा मजकुराची तांबड्या शाईने लिहिलेली एक पाटी लोंबत असलेली मी पाहिली. त्यावरून संमेलनाच्या कामाला खरोखरच सुरुवात झाली असल्याची माझी खात्री पटली. दुसऱ्या दिवशी तर खुद्द आमच्या खानावळीच्या दरवाजावर एक पाटी झळकायला लागली. पहिले कावळे संमेलन, प्रतिनिधींसाठी भोजनगृह. आपल्या बिराड करू खानावळीचा संमेलनासाठी असा धूर्तपणाने उपयोग करून घेणाऱ्या केशवपंतांच्या अकलेची जेवढी तारीफ करावी तेवढी थोडीच होती. 1-2 दिवसांच्या आत खानावळीत 3-4 चमत्कारिक चेहरे दिसू लागले. त्यांची एकंदर सूरत बघून ते कावळे संमेलनाचे बाहेरगावाहून आलेले फुटकळ प्रतिनिधी असावेत हे ताडावयाला मला काही फारसे प्रयास पडले नाहीत. एका संध्याकाळी खानावळीत काळे नावाचे माझ्या जुन्या ओळखीचे एक फोटोग्राफर मोठमोठ्याने बुरके मारीत जेवत असल्याचे मी पाहिले. तेव्हा इकडे कोणीकडे अशा अर्थाने मी त्यांना प्रथमदर्शनीच डोळ्यांनी खुणावले. तेव्हा उद्या आमचे संमेलन आहे ना असे त्यांनी शेजारच्या कावळे प्रतिनिधींनी मुद्दाम ऐकावे अशा थाटाने उत्तर दिले. मी चाट झालो. अहो, तुम्ही तर, मी विचारणार तोच त्यांनी मला थांबवून सांगितले. माझं आडनाव काळे नसून कावळे आहे. तुमच्याप्रमाणे बऱ्याच लोकांचा तसा गैरसमज आहे. तथापि त्यामुळे माझ्या मनाचे काही समाधान झाले नाही. मी पुन्हा काही विचारणार तोच काळ्याने मला डोळा मारून मग सांगेन अशा अर्थाने खुणावले. खानावळीतून बाहेर पडता पडता काळ्याने माझ्या कानात खरा खुलासा केला. माझ्या आडनावात एका अक्षराची भर घालून जर मला या कावळे संमेलनाच्या फोटोचे 10-12 रुपयांचे काम आणि 2 दिवस फुकट जेवण मिळतंय तर मी हा मोका का दवडावा? म्हणजे कावळे संमेलनाच्या फोटोचे काम दुसऱ्या आडनावाच्या माणसांना करता येत नाही की काय?
मी आश्चर्याने विचारले. मुळीच नाही. ही तर आजकाल भरणाऱ्या या कौटुंबीय संमेलनाची खरी गंमत आहे. उद्याच्या या कावळे संमेलनाचे कोणतेही काम बिनकावळ्यांना करता यावयाचे नाही. मग कावळे संमेलनाचे हे 4-2 गणंग प्रतिनिधी तरी या काकूबाईंच्या खानावळीत जेवायला कशाला ठेवलेत? मी जरा चिडून बोललो. म्हणजे तुम्हाला माहीत नाही? तुमच्या या काकूबाईंचे आडनाव देखील कावळेच आहे. काळ्याने माझ्या डोक्यावर 150 टनांचा एक बॉम्बगोळाच भिरकावला. क्षणभर माझ्या अगदी ठिकऱ्या ठिकऱ्या होत आहेत असे मला वाटले. मला नव्हते माहीत. मी मरणाऱ्या माणसाच्या क्षीण आवाजात म्हणालो. म्हणून तर केशवपंतांनी तिच्या खानावळीला आपल्या वाड्यात जागा दिली मेहरबान. माझ्या पाठीवर रपाटा मारून खो खो हसत काळे चालता झाला. निजता निजता त्या रात्री मी मनाशी विचार करीत होतो की उद्या मी कावळे संमेलनाला बातमीदार म्हणून जाणार आहे. त्या अर्थी आपल्या घराण्याचे मूळचे आडनाव कावळे बिवळे तर नसेल ना? हो, काय सांगता, निघायचे एखाद्या वेळी. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता कावळे संमेलनाची सुरुवात होणार होती. जागा तपकीर गल्लीमधील एका कोठल्याशा जुन्या अंधाऱ्या वाड्यात मुकरर केलेली होती. मी तेथे पोहोचलो तेव्हा अंगणात काळे, चुकलो, कावळे फोटोग्राफर सर्व प्रतिनिधींचा फोटो घेत होते. त्यावरून संमेलनात एकंदर प्रतिनिधी किती आले असावेत हे एका दृष्टिक्षेपातच मला कळून आले. सारे मिळून एकंदर 37 प्रतिनिधी होते. त्यात केशवपंतांची 5 आणि इतरांची 4 अशी 9 पोरे, 7 भगिनी आणि उरलेले 23 पुरुष होते. भगिनींमध्ये केशवपंतांच्या पत्नी सौ अंबुबाई, कन्या गंगू आणि 100 वर्षे आयुष्य आहे त्या काळ्याच्या 32शीला, खानावळवाल्या भा काकूबाई कावळे, गंगा भागीरथी काकूबाई कावळे या प्रामुख्याने चमकत होत्या. काकूबाईंनी अंगावर आणि डोक्यावरून तांबडी भडक शाल जोडी पांघरली असून त्या अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांच्या मधोमध आपल्या बोटातली माहेरची विविधमक अंगठी प्रामुख्याने दिसेल अशा पवित्र्याने फोटोसाठी बसलेल्या होत्या. त्या 37 प्रतिनिधींचे चेहरे आणि कपडे बघून ते खरोखरच कावळे कुलोत्पन्न असावेत याविषयी तरी माझ्या मनात संशयच राहिला नाही. मात्र त्या साऱ्या मंडळीत गंगू हीच काय ती तेवढी नाकाडोळ्यांनी आणि रंगाने उजवी दिसत होती. तसे मला एकट्यालाच वाटत होते की काय हे काही मला सांगता येत नाही. जरीच्या टोप्या घातलेल्या केशवपंतांच्या 5 चिरंजीवांनी वाकड्या माना आणि चेहरे करून मंगलाचरणाची पद्ये जोरदार आवाजात म्हटली. केशवपंतांचे चिरंजीव जे फुरसंगीला स्टेशन मास्तर होते म्हणून मी मागे सांगितले त्यांनी पद्यरचना केलेली होती. गंगू बाजाची पेटी वाजवून साथ करीत होती. त्यानंतर स्वागताध्यक्ष केशवपंतांनी आपले भाषण खड्या आवाजात वाचून दाखविले. त्या भाषणात शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा कावळे घराण्याचा साद्यंत इतिहास त्यांनी नमूद केलेला होता. मूळ संस्थापक कान्हेर मैराळपासून तो गंगा भागीरथी काकूबाई खानावळवाल्यापर्यंत त्यांनी सर्व पराक्रमी कावळ्यांची मुक्त कंठाने स्तुती केलेली होती. त्यानंतर आज मितीस हयात असणाऱ्या सर्व कावळे बंधू भगिनींची वयोवारीने आणि धंदेवारीने त्यांनी खानेसुमारी केलेली होती. महाराष्ट्रामधील सगळ्या कावळे मंडळींची यात डोमकावळेही आलेच. एकंदर संख्या 217 असून त्यात 75 पुरुष, 69 स्त्रिया आणि 73 पोरे, मुले आणि मुली मिळून होत्या. 75 पुरुषांपैकी 11 पेन्शनर, 30 सरकारी नोकर,
10 खासगी नोकर आणि 24 बेकार होते. 69 स्त्रियांपैकी 10 विधवा, 40 विवाहित, त्यात 9 नवऱ्यांनी टाकलेल्या आणि 19 अविवाहित होत्या. स्त्रियांमध्ये दोन निमसरकारी नोकर, यात 2 महिन्यांची बदली लागलेली गंगूही आलीच, आणि एक म्हणजे गंगा भागीरथी काकूबाई व्यापार आणि बाकीच्या घरकाम करीत होत्या. त्यानंतर रावसाहेब खंडेराव बच्चाजी कावळे हे रीतसर अध्यक्षपदी स्थानापन्न झाल्यानंतर बाहेरगावाहून अनुपस्थित कावळ्यांचे आलेले यशचिंतनपर संदेश वाचून दाखविण्यास आले. मग कावळे घराण्याचा संपूर्ण इतिहास हा स्वागताध्यक्ष केशवपंत यांनी लिहिलेला 500 पानांचा ग्रंथ आणि महाराष्ट्राचे नवोदित कवी कुमार वसंत कावळे या कवीचा काव काव हा स्फुट कवितांचा संग्रह अध्यक्षांच्या हस्ते प्रकाशित झाल्याचे जाहीर करण्यात आले. अध्यक्षांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आपण लोकमान्य टिळक यांचे कट्टर अनुयायी असल्याचे सांगितले. नंतर आगगाड्या, तारायंत्रे, इस्पितळे वगैरे सुधारणा आणून इंग्रज सरकारने या देशावर अत्यंत उपकार केले असल्याचे डोळ्यांत अश्रू आणून त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रत्येक कावळे कुटुंबियाने चालू युद्धाला सहाय्य केले पाहिजे. प्रत्येक कावळे तरुणाने विमान खात्यात, जहाज खात्यात, सैन्यात जेथे जागा मिळेल तेथे घुसून स्वराज्य मिळविण्यास मदत केली पाहिजे, असे जोरदार शब्दात त्यांनी प्रतिपादन केले. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी प्रत्येक कावळे कुलदीपकाला बजावून सांगितले की प्रत्येकाने साष्टांग नमस्कार घालावेत, आपली प्रकृती उत्तम ठेवावी आणि स्वधर्माचे पालन करावे. ही एक वेळ स्वराज्य नाही मिळाले तरी चालेल, पण स्वधर्माकडे जर दुर्लक्ष कराल तर तुम्हा आम्हा कावळ्यांच्या तोंडाला कायमची काळोखी लागेल. लक्षात ठेवा. टाळ्यांच्या प्रचंड गजरात अध्यक्षांचे भाषण संपले. त्यानंतर गीतापाठ आणि साष्टांग नमस्कार यांच्या सामन्यात उच्च गुण मिळविण्याच्या कावळे मुला मुलींना अध्यक्षांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. बहुतेक बक्षिसे केशवपंतांच्या पोरांनीच उपटलेली दिसत होती. नंतर ठरावाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिला ठराव गेल्या वर्षी वारलेल्या काही कावळ्यांच्या मृत्यूबद्दल दुःख प्रदर्शन करण्याचा होता. 2 मिनिटे उभे राहून सभेने तो ठराव रीतसर संमत केला आणि सारे सभासद स्थानापन्न झाले नाही. तोच केशवपंतांच्या सौभाग्यवतींना 2 महिन्यांपूर्वी वारलेल्या आपल्या 1.5 वर्षाच्या मुलीची आठवण झाली. ठरावात तिचे नाव चुकून आलेले नव्हते, तेव्हा तिच्या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्याची साऱ्या सभेला फिरून एकवार उठून उभे राहावे लागले. तदनंतर तुरुंगात खितपत पडलेल्या देशाच्या पुढाऱ्यांची सरकारने ताबडतोब सुटका करावी असा राजकीय ठराव एका खादी वेशधारी कावळ्याने सभेपुढे मांडला. पण देशाच्या पुढाऱ्यांचा आणि प्रस्तुत कावळे संमेलनाचा काही एक संबंध नाही या कायदेशीर मुद्द्यावर अध्यक्षांनी तो ठराव नियमबाह्य ठरविला. त्यामुळे सभेत बरीच खळबळ माजली. तेव्हा काँग्रेसच्या चळवळीत शिक्षा झालेला कावळे नावाचा तरुण येरवड्याच्या तुरुंगात खितपत पडलेला आहे, त्याची तरी सरकारने विनाविलंब सुटका करावी असा ठराव अध्यक्षांनी खुर्चीवरून स्वतः जेव्हा मांडला तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि सभेतील गरम वातावरण एकदम शांत झाले. वऱ्हाड नागपूरचे एक कार्यकर्ते बाबाराव कावळे यांनी नंतर असा एक ठराव मांडला की काँग्रेस आणि लीग यांचा लवकरच जो समझोता होणार आहे तो या कावळे संमेलनाला बिलकुल मंजूर नाही. किंबहुना या संमेलनाच्या अध्यक्षांना विचारल्या वाचून ब्रिटिश सरकार जर एखादी स्वराज्याची योजना तयार करील तर प्रत्येक कावळे कुलोत्पन्न माणूस तिला शक्य तर सशस्त्र विरोध केल्याविना राहणार नाही.
या ठरावाला ग भा काकूबाई यांनी भगिनी वर्गातर्फे जोरदार पाठिंबा दिला तेव्हा ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. कस्तुरबा फंडाला संमेलनातर्फे मदत करण्याचा ठराव बहुमताने फेटाळण्यात आल्यावर कावळे कुटुंबीय मुलामुलींना शिक्षण देण्यासाठी 1,00,000 रुपयांचा निधी ताबडतोब उभारण्याची योजना स्वागताध्यक्ष केशवपंतांनी स्वतः संमेलनापुढे मांडली. 1,00,000 रुपयांऐवजी सदर निधी 1,000 रुपयांचा असावा अशी उपसूचना हळूच कोणीतरी चावटपणाने सुचवली. ती अर्थातच नामंजूर झाली आणि लक्षनिधीचा ठराव एकमताने मंजूर झाला. किंबहुना निधीसाठी 5-50 रुपयांचे आकडे देखील त्याच क्षणाला खडाखड जाहीर झाले. त्यामुळे शिक्षण निधी 1,000 रुपयांचा असावा अशी वात्रट उपसूचना पाठविणाऱ्या कावळ्याचे तोंड अगदी चिमणी एवढे होऊन गेले. त्यानंतर कावळे मंडळीसाठी एक स्वतंत्र त्रैमासिक, एक वाण सौद्याचे दुकान, एक स्टोअर्स, एक मंगल कार्यालय आणि एक मूर्तिकाच्या सामानाचे दुकान काढण्याचे निरनिराळे ठराव संमेलनाने बिनविरोध मंजूर केले. त्यानंतर वेळ बराच झाल्यामुळे भोजनासाठी संमेलनाचे काम काही काळ स्थगित करण्यात आले. अध्यक्षांची स्वाक्षरी घेण्यासाठी बाळ गोपाळ मंडळी त्यांच्या खुर्चीभोवती जमा झाली. स्वाक्षरी देताना कावळ्याने कावळ्यासच मदत करावी असा तेजस्वी संदेश अध्यक्षांनी प्रत्येकाला दिला. भोजनाला थोडासा अवकाश होता. तेवढ्या वेळात भगिनी संमेलन उरकून घेण्याची कल्पना कोणीतरी सुचवली. ती अध्यक्षा सौ अंबुताई कावळे यांनी मान्य करून भगिनी संमेलनाचे काम त्याच ठिकाणी ताबडतोब सुरू केले. या बैठकीच्या वेळी एकटा मी वजा करून बाकीच्या पुरुष मंडळींना सभागृहातून हाकून देण्याचे काम ग भा काकूबाई यांनी कमरेला आडवा पदर लावून मोठ्या वीरश्रीने केले. अध्यक्षा सौ अंबुताई यांनी 2 वाक्यातच आपले अध्यक्षीय भाषण संपविले. त्या म्हणाल्या, मगाशी तिकडून आणि अध्यक्ष रावसाहेब यांनी जी भाषणे केली त्यापेक्षा निराळे असे मी तुम्हाला काय सांगणार. तेव्हा त्यांनी जे जे सांगितले त्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे एवढे सांगून मी खाली बसते. त्यानंतर 2-3 ठराव सभेपुढे आले. कावळे कुळातल्या बायकांनी बिन कासोट्याचे नेसू नये, पेडाच्या वेण्या घालाव्यात, डोक्यावरून पदर घेत जावा, चांगले रुपया एवढे कुंकू लावावे, रस्त्याने अनवाणी पायांनी जावे अशा अर्थाचे ते ठराव होते. कुंकवाच्या ठरावर ग भा काकूबाई यांनी तर अंगविक्षेप करून ठणठणीत भाषण केले. त्या म्हणाल्या, हल्लीच्या पोरी टाचण्याच्या टोकांनी कुंकू लावतात, त्यामुळे त्या कुंवारडी आहेत, लग्नाच्या आहेत, विधवा आहेत का मेल्या बाजार बसव्या आहेत हेच मुळी कळत नाही. माझे जेव्हा इकडचे हे असे झाले नव्हते तेव्हा माझ्या कपाळाचे कुंकू 2 मैलांवरून दिसत असे. समजलात? विचारा अध्यक्षीणबाईंच्या यजमानांना. हे वाक्य बोलताना काकूबाई अशा काही पावित्र्यात उभ्या राहिल्या होत्या की रिपोर्ट लिहिता लिहिता मी देखील तोंडात पेन्सिलीसकट बोट घातले. ठरावांचे काम संपल्यानंतर भगिनी संमेलनाची चिटणीस कू गंगू कावळे हिने लाठी फिरवण्याचा कार्यक्रम करून दाखविला. रस्त्यावर जर कोणी आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तर कावळे कुळातील स्त्रियांनी आपले संरक्षण कसे करावे याचे कू गंगूने ते जवळजवळ वीरश्रीयुक्त प्रात्यक्षिकच दिले म्हणालात. त्यावेळी गंगूचा चेहरा मला इतका आवेशयुक्त आणि मर्दानी दिसला की क्षणभर माझ्या छातीत धडकीच भरली. हे प्रकरण वाटते तितके काही सोपे नाही असे मी स्वतःशीच मनातल्या मनात भीत पुटपुटले. एवढे झाल्यानंतर जमलेल्या भगिनींना हळदी कुंकू देऊन भगिनी संमेलनाचा समारोप करण्यात आला. मी
कावळे नसल्याने संमेलनाच्या मुख्य भोजनात भाग घेण्याचे वस्तुतः मला काहीच कारण नव्हते, पण केशवपंतांनी विशेष आग्रह केल्यावरून मी मुख्य पंक्तीला काटकोन करून जेवावयाला बसलो. आणि शिवाय वाढण्याचे काम गंगू ही पुढाकार घेऊन करीत होती, तेव्हा जेवणातले एवढे जबरदस्त आकर्षण टाळण्या इतके मनोधैर्य माझ्यात खासच नव्हते. बाकी खरे सांगायचे म्हणजे संमेलनाच्या सुरुवातीपासून गंगू कावळे इथे ना तिथे अशी एकसारखी माझ्या डोळ्यांसमोर नाचत होती. म्हणूनच कावळे संमेलनाच्या त्या भयंकर कार्यक्रमामध्ये मी कसा तरी तग धरून शिल्लक उरलो होतो. ती नसती तर पण नकोच तो विषय नकोच तो भीषण विचार. भोजनोत्तर पैठणचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. गंगूनाना कावळे यांचे तासभर कीर्तन झाले. त्यानंतर मास्टर पिलोबा कावळे यांच्या नकला, प्रो. के. कावळे यांचे जादूचे प्रयोग इत्यादी कार्यक्रम होऊन कावळे घराण्याचा साध्यंत इतिहास लिहिण्याचे अपूर्व कार्य केल्याबद्दल स्वागताध्यक्ष केशवपंत कावळ्यांच्या संमेलनाने जाहीर सत्कार केला. केशवपंत कावळ्यांचा संमेलनाने जाहीर सत्कार केला. चांदीची एक दौत आणि टाक त्यांना देण्यात आला. त्यानंतर पुढील कावळे संमेलन फुरसुंगीला बोलवण्याचा ठराव तेथील स्टेशन मास्तर श्री नरहरी केशव कावळे यांनी मांडला. तो पास झाल्यावर अध्यक्षांनी समारोपाचे भाषण केले. पुढील वर्षी लाख रुपयांचा कावळे शिक्षण निधी जमविण्यासाठी स्वतः महाराष्ट्रात दौरा काढण्याचे त्यांनी कळकळीचे आश्वासन दिले आणि त्या दौऱ्याच्या खर्चासाठी 1000 रुपये मात्र सर्वांनी मंजूर करावेत अशी संमेलनाला त्यांनी हात जोडून विनंती केली. त्यानंतर आभार मानण्यासाठी गंगू कावळे ही उभी राहिली. आता आपल्या गंगूचे वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळणार या विचाराने तळपायापासून डोक्यापर्यंत माझ्या अंगावर गोड शहारा उठला. पण ती अशा काही आवेशाने आणि आविर्भावाने सभेपुढे आली की हातातली पेन्सिल टेबलावर ठेवून भयकातर मनाने मी तिच्याकडे टकाटका पाहतच राहिलो. मला वाटले की ही पोरगी अध्यक्षाला एक थप्पड लगवायला तर आली नाही. दात ओठ चावीत आणि डोळे गरागरा फिरवीत श्रोतांकडे एक वेळ तिने पाहिले आणि ती एकदम किंचाळली. बंधू भगिनींनो, आज सकाळपासून आपल्या कावळे कुळाचे हे अद्वितीय संमेलन पाहून माझ्या मनावर अतिशय भयंकर परिणाम झालेला आहे आणि म्हणून मी आपणा सर्वांसमोर अशी जाहीर प्रतिज्ञा करते. माझे प्राण कानात एकवटून मी ऐकू लागलो. म्हटले, आता ही आमची आई काय भयंकर प्रतिज्ञा करते आहे कोणास ठाऊक. मी अशी प्रतिज्ञा करते की आपल्या कावळे कुटुंबियांची सेवा करण्यासाठी मी गंगू कावळे आजच्या स्वागताध्यक्षांच्या पोटी नशिबाने जन्माला आलेली ही कावळे कुल कन्यका अशी प्रतिज्ञा करते की मी आजन्म अविवाहित राहणार. पुढे काय झाले ते मला आठवत नाही. काहीतरी धुडमधाड असे वाजले आणि माझ्या भोवताली एकदम काळोख पसरला. त्या काळ्याक भिन्न मूर्छनेमध्ये मी किती वेळ पडलो होतो ते काही मला आठवत नाही. एवढेच फक्त आठवते की गंगू ही झाशीच्या लक्ष्मीबाईप्रमाणे हातात तलवार घेऊन पुण्याच्या कसबा पेठेमधून नाचत गरजत चाललेली आहे आणि भोवताली हजारो कावळ्यांच्या झुंडी काव काव करून उडत आहेत.
त्यानंतर पुन्हा मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ताराचंद रामनाथ धर्मार्थ रुग्णालयामधील एका लहानशा खोलीमधील खाटेवर मी निश्चित पडलो असल्याचे मला आढळून आले. मी तेथे का आलो, कसा आलो, कधी आलो यांपैकी काही एक मला आठवत नव्हते. किलकिले डोळे करून मी आजूबाजूला पाहू लागलो आणि मनातल्या मनात विचार करू लागलो. दुपारचा 2चा सुमार होता. बाहेर कडक ऊन पडलेले होते. इतक्यात बाहेरून कावळ्यांची कर्कश कावकाव कानावर पडली आणि एक क्षणात माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तेच ते कावळे कावळे, हाकून द्या त्यांना. कानावर हात ठेवून मी मोठ्याने ओरडलो आणि गप्पकन डोळे मिटून घेतले. कथा समाप्त.